पूर आलाय। किश्तवाडमधील ढगफुटीत सुमारे 38 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे, तर 100 पेक्षा अधिक जण जखमी आहेत, ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत। शाश्वती येथे बचावकार्य सुरू असून ढगफुटीनंतर मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त होते। तिकडे हिमाचल प्रदेशच्या शिमलामध्ये मुसळधार पावसानंतर भूस्खलन झालं। आयजीएमसी रुग्णालयाजवळ भूस्खलनामुळे 2 कारचं मोठं नुकसान झालंय, तर शिमलामध्ये इतर ठिकाणीही भूस्खलनाच्या घटना समोर आल्या। दिल्लीमध्ये सकाळपासून पावसाने धुमाकूळ घातलाय। मुसळधार पावसामुळे दिल्लीतील कालकाजी रस्त्याच्या मध्यभागी असलेलं एक मोठं झाड उन्मळून रस्त्यावर पडलं आणि जाणाऱ्या वाहनावर, ज्यामुळे एका 50 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झालाय, तर त्याची मुलगी रुग्णालयात जीवन मरणाशी झुंज देते असं पोलिसांनी म्हटलं। ही घटना सीसीटीव्हीमुळे समोर आली। ऑगस्टला मुंबईत धडक मोर्चा काढण्यावर मराठा आंदोलक